नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. मी प्राध्यापक असलम फराज, माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर. आज जयसिंगपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025चा प्रचार दौरा हा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून या अनुषंगानं या प्रभागाचं नगरसेवक पद 2001 पासून मी सांभाळत आहे. 2001 पासून आमचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी कार्यरत आहे. गेली 4 सार्वत्रिक निवडणुका माझ्या प्रभागातील चांतरा मशीद परिसर असू दे किंवा रामनगर असू दे, औचित नगर असू दे, जय भवानी चौकातील जय भवानी चौक असू दे किंवा संभाजीनगरचा भाग असू दे, या प्रभागातील सर्व जाती धर्मातील लोकांनी माझ्या उत्स्फूर्तपणे मतदान करून मला जवळजवळ सलग 4 वेळा या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. एकंदर 2001 पासून काम करत असताना या प्रभागातील नागरिक समस्या दूर करण्यामध्ये प्रामुख्यानं मी सहभाग घेतला. याच्यामध्ये रामनगर मधील अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ही 2010 साली मी या ठिकाणी कार्यरत केली. या भागातील पूर्वी या रामनगर भागामध्ये पूर्वी जेव्हा पावसाचं पाणी साचायचं, हा जवळजवळ खाणीचा भाग आहे, आणि जेव्हा पावसाचं पाणी साचायचं तर बऱ्याच आजूबाजूच्या लोकांच्या घरात पाणी घुसायचं आणि निश्चितपणे त्या काळात त्या भागातील लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मजबूर होते. परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये खाणीचा भाग असून सुद्धा आदरणीय संजय पाटील यड्रावकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली एक 50 लाखाचा निधी महालक्ष्मी नगर, रामनगर आणि 52 झोपडपट्टीसाठी मला उपलब्ध करून दिला. आणि त्या माध्यमातून रामनगरचा, महालक्ष्मी नगरचा आणि 52 झोपडपट्टीचा पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला. यामध्ये या सर्व कामाचं रस्ते, नगरसेवक असताना रस्ते, गटारी किंवा अशा गोष्टी होतच, पाण्याची अडचण दूर करण्याचं काम नगरसेवक करत असतात. परंतु रामनगरमधील खाणीतलं पाणी नाल्याला जोडण्याचं काम, महत्वपूर्ण काम माझ्या हातून घडलं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या व्यतिरिक्त या भागातील अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असू दे, पाणी पुरवठ्याच्या लाईन्स असू दे, 24/7 च्या अनुषंगानं पाईपलाईन्स असू दे, या सर्व कामं मी माझ्या प्रभागात पूर्ण केलेली आहेत. अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमचं नलिका टाकण्याचं काम आणि चेंबर्स बांधण्याचं काम माझ्या प्रभागात जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. अजून देखील काही विकास कामं आहेत. विकास कामं करत असताना औचित नगर किंवा रामनगर किंवा संभाजीनगर या भागात असलेल्या झोपडपट्टी धारकांना कायमचं त्यांच्या नावावरती घर करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे सहजासहजी काम करू शकतील याचा मला विश्वास आहे. या व्यतिरिक्त 24/7 ची स्कीम लवकरच येत्या 6 महिन्यामध्ये येणारे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होईल आणि अंडरग्राउंडचं काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. प्रत्येक समाजासाठी गेल्या 6 वर्षात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम, मग तो मातंग समाजाला जागा मिळवून देण्याचं काम असू दे, वडर समाजाला मिळवून दिलेला वडर भवनासाठीचा निधी असू दे, किंवा मुस्लिम समाजासाठी दिलेला ईदगा मैदानावरचा शादीखान्यासाठी 3.5 कोटीचा निधी असेल, हडपत समाजासाठी उपलब्ध करून दिलेली जागा आणि त्याचा निधी असेल, अशा अनेक चांगल्या गोष्टी. आणि खास करून मी या माझ्या मागच्या प्रभागात, माझा मागचा प्रभाग क्रमांक 8 होता, या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची संपूर्ण स्ट्रक्चर पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन झालं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मला विश्वास आहे की या प्रभागातील राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून दिलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 चे शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र अशोक मनोहर मळगे साहेब आणि माझी धर्मपत्नी तबस्सुम असलम फराज, या तिघांना या प्रभागातील नागरिक प्रचंड मताने विजयी करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद.
आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.